इंजिनिअरिंग मध्ये कोणती ब्रँच घ्यावी हा प्रश्न प्रत्येकाला पडणार आहे काही दिवसांमध्ये, आताही पडला असेल. कन्फ्युजन झालं की कोणती ब्रँच सिलेक्ट करायची आहे. आता काय आहे, ब्रँच कमी नाही आहेत, मोर दॅन 50 ब्रँचेस आहेत. एक्झाम्पल कम्प्युटरच्या मोर दॅन 15 ब्रँचेस येत आहेत, 15 पेक्षा जास्त ब्रँचेस लागतात, अराउंड 20च्या आसपास निघतात जर सगळ्याच मिक्स केल्या तर. मेकॅनिकलच्या 8 ते 9 ब्रँचेस आहेत, मग त्या सगळ्या ब्रँचेस घेणं म्हणजे मेकॅनिकलला जाणं आहे का? अजिबात नाही. तर ब्रँचेस सिलेक्ट करते वेळी काय करायचं, तुम्ही डिव्हिजन करा. घेऊ शकताय ब्रँच, म्हणजे जी ब्रँच घ्यायची आहे त्याची लिस्ट वेगळी, घेतली तर चालतंय. म्हणजे मेन ब्रँचेस जर तुम्हाला मिळत नसतील तर त्याच्या ठीकठाक सब ब्रँचेस घ्यायच्या आहेत, आणि ब्रँच घ्यायच्याच नाहीत आहे हेही ठरवायचं आणि त्या स्क्रॅच करायच्या. म्हणजे तुमचं काम सोपं होईल की कोणत्या ब्रँचेस घ्यायच्यात आणि कोणत्या नाही. प्रत्येक ब्रँचेस बद्दलचे डिटेल व्हिडिओ मी नंतर देतोय, पण सुरुवातीला असं करा की कोणत्या ब्रँचेस तुम्हाला घ्यायच्या आहेत, घेतल्या तरी चालतील, म्हणजे जर मेन ब्रँच मिळाली नाही तर ही चालणार, आणि कोणत्या ब्रँचेस घ्यायच्याच नाही आहेत. हे सगळं काउन्सिलिंग मध्ये तर डिटेल व्हिडिओ दिलेलेच आहेत, मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथं आहेत. प्लस तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्स मध्ये करा, ऑटोमॅटिक मी त्याचे व्हिडिओ बनवून अपलोड करत राहीन.